दृशिरिष विमले वसन्ते गोदावरी तीर पवित्र देशे यत दर्शनात् पातकम् आशुनाशं प्रयाते तं त्र्यंबकम् ईशमीडे। पूर्वीच्या वेळेला ब्रह्मगिरी नावाचा पर्वत, आता हा ब्रह्मगिरी पर्वत अत्यंत तेजस्वी, आमचे संत वर्णन करतात या ब्रह्मगिरी पर्वताचं दर्शन जरी झालं तरी ज्याला दर्शन झालं त्या माणसाला यम यातना भोगाव्या लागत नाही। दृष्टी पडताय ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी। या ब्रह्मगिरी पर्वताचा असा महिमा वर्णन केला की या पर्वताला दृष्टीनं एवढी ताकद आहे, काही लांब नाही आपल्यापासून। नाशिक पासून त्र्यंबकला जायचंय तुम्हाला, झालं काम। पर्वताला पाहिलं म्हणजे पाप नष्ट होतं। बघा या जगात असे पर्वत आहे ना, अशा नद्या आहेत। भूगोलामध्ये त्याचं वर्णन केलं आहे। शिक्षकांच्या आणि माध्यमातून आपण शालेय शिक्षण जेव्हा ग्रहण करतो त्यावेळेला शिकत असतात। भागवतामध्ये भौगोलिक वर्णन केलं आहे, त्याच्यामध्ये खूप छान चिंतन आहे। पृथ्वी कशी, तिचा आकार कसा, पृथ्वीपासून आणि आकाश किती लांब आहे, चंद्र आणि सूर्य याचं अंतर, चांदण्या यांचं अंतर, ती चांदणी कशी वगैरे वगैरे, समुद्र कसे, हा भारत देश कसा, याचे खंड किती वगैरे पुष्कळ विषय आहे। तर चला जाऊ द्या, आपण कोणत्या खंडात आहे एवढं माहित पाहिजे। बर ओके, आपला द्वीप कोणता? नवद्वीप आहे। नवद्वीपामध्ये आपण जिथं आहे तो आपला द्वीप कोणता? जम्बूद्वीप। कोणता? आपला हा रावेर तालुका जम्बूद्वीपात आहे, म्हणून तर म्हणतात आमचे महाराज काकड्यामध्ये, जम्बो या द्वीपा माझी, जम्बो या द्वीपा माझी, एक पंढरपूर गाव, जम्बो या द्वीपा माझी, एक पंढरपूर गाव, जम्बो या द्वीपा माझी, एक पंढरपूर गाव, जम्बो या द्वीपा माझी, एक पंढरपूर गाव। धर्माचे नगर देखा, विठू पाटीलच्या तीरावर, धर्माचे नगर देखा, विठू पाटीलच्या तीरावर, धर्माचे नगर देखा, विठू पाटीलच्या तीरावर, धर्माचे नगर देखा, विठू पाटीलच्या तीरावर। दया काही भोजन मागाया, दया काही भोजन मागाया, भोजन मागाया, बोलिए पार्वती पते हर 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 महादेव। जोरात भजन केलं की मस्त फराळ मिळतो, जोरात भजन केलं की थंडगार रसना प्यायला मिळतं, जोरात भजन केलं की यादी तयार होते। चिन्मयी चिनी येते, चिनी यादी तेच चालू आहे का? आमचं बी नाव लिहायचं ग, आत्ते बहीण आहे की आमची, आपल्या भाषेत सांगू फुई बहीण काय का? भाग्यवंतांनो, आज आपण आणि या पवित्र स्थानावरती विराजमान आहोत।
आणि या स्थानाला पवित्र करणारे अनेक बरका पर्वत आहेत. त्याच्यामध्ये हा ब्रह्मगिरी. महाराज म्हणतात दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. त्याला यमलोकाला जावं लागत नाही. आणि म्हणून आयुष्यात एकदा तरी त्र्यंबकला जाल, ब्रह्मगिरीचं दर्शन होईल, कुशावर्ताचं स्नान होईल, गोदावरी माता तिचा उगम आपल्याला पाहता येईल. आजपर्यंत फक्त शालेय शिक्षणात अभ्यासात शिक्षकांनी शिकवलं आणि तुम्ही वाचलं, ऐकलं, पाठांतर केलं. ब्रह्मगिरीद्वारे ब्रह्मगिरीच्या पायथ्यापासून उगम पावलेली नदी कोणती? तर उत्तर आपण लिहिलंय गोदावरी. मला शाळेत शिकताना एक प्रश्न आला होता, गोदावरी नदीच्या पासून आणि कोणतं धरण तयार केलेलं आहे? मी लगेच उत्तर लिहिलं होतं जायकवाडी. पैठणामध्ये आणि ते जायकवाडी धरण आहे बरं का. मग ते शाळेतलं बी काम आहे तर कधी कधी कथेत कीर्तनात बरं का. कोणतंच ज्ञान वाया जात नाही. चला, ब्रह्मगिरी पर्वत आणि या पर्वतावरती एक जोडपं वास्तव्य करत होतं आणि त्यांचं नाव गौतम ऋषी. त्यांची पत्नी होती, तिचं नाव अहिल्या, महान पतिव्रता. आणि हे दाम्पत्य जे आहे ते राहत असताना आता त्या ब्रह्मगिरीवरती आणि काही साधू लोकांचे आश्रमही होते पूर्वीपासून. पण एक भीषण अशा प्रकारचा प्रसंग आला की त्या म्हणजे या जगतामध्ये दुष्काळ पडला. जनतेला अन्न पाणी खायलाच मिळेना. पाणी जे आहे ते पाऊस 100 आणि वर्ष झाले पण पावसाचा थेंब जमिनीवरती पडला नाही. आणि म्हणून सगळी प्रजा दुष्काळग्रस्त झाल्यामुळे, खायला प्यायला न मिळाल्यामुळे आणि सर्व जग त्राही त्राही झालं दुःखानं. आता दुष्काळ पडल्याच्या नंतर माणसाचं तरी बरं आहे, पण पशुवादिकांचं काय, पक्ष्यांचं काय? त्यांना अन्न पाणी न मिळाल्यामुळे पशु पक्षी आणि आपला देह आणि धाड धाड टाकू लागले. वृक्ष जाय त्या वृक्षाचे पानं खाली गळून पडतायत आणि वृक्षाला फक्त काड्या शिल्लक राहिल्या. आता जंगलातल्या जीवाला आणि गवत जे आहे ते गवतही खायला भेटेना. आणि अशा दुष्काळी अवस्थेत आणि जगाच्या हिताकरता त्या ब्रह्मगिरी पर्वतावरती आणि गौतम ऋषी यांनी तपश्चर्या केली. म्हणजे वरुण देव जो आहे तो प्रसन्न व्हावा आणि म्हणून त्याची साधना केली. 6 महिने झाले आणि वरुण देव प्रसन्न झाले. बोला गौतमा, काय देऊ तुम्हाला? त्यावेळेला गौतमानं सांगितलं, देवा ही सगळी प्रजा पाण्याच्या विना व्याकुळ आहे. यांना सगळ्यांना पाणी पाहिजे. आणि महाराज गौतम ऋषी आणि त्याने सांगितलं तुम्ही पाऊस पाडा. तेव्हा वरुण देव याने सांगितलं मी देवांच्या विरोधात जाणार नाही. सगळ्या देवांचा असा प्लॅन आहे की जमिनीवरती पाऊस टाकायचा नाही आणि म्हणून मी देवांच्या विरोधात जाऊ शकत नाही. पण आणि मी तुम्हाला अक्षय पाण्याचा झरा देतो आणि म्हणून तुम्ही तुमच्या आश्रमाच्या जवळ थोडा खड्डा खोदा. तुम्हाला पाणी लागेल, जिवंत पाणी, जेवढं पाहिजे तेवढं त्याच्यातून पाणी तुम्हाला निघत जाईल. आणि मग गौतम ऋषी लगेच गेले आश्रमाच्या जवळ. जे वाळू होती ती वाळू थोडी बाजूला केली. वाळू बाजूला सारता बरोबर आणि बघता बघता आणि खालून आणि पाण्याचा झरा खड 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 आणि पाणी झऱ्यामध्ये निर्माण झालं. आनंद झाला महाराजांना.
आता पाणी मिळाल्यामुळे अक्षय पाणी होतं, बरं संपत नव्हतं. आणि म्हणून महाराज आता येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आणि ते पाणी पाजू लागले, कोणालाच मनाई नाही. आता सगळीकडे दुष्काळ पडल्यामुळे आणि पाण्याने व्याकुळ झालेली जनता, ऋषी लोक, प्राणी आणि गौतम ऋषी यांच्या आश्रमावरती येऊ लागले. गौतम ऋषी आपल्या आश्रमात आलेल्या लोकांना पाणी पाजायचे, रसना पाजायचे. रसना तुम्ही पिता येत ना रसना? आमच्या तोंडाला पाणी येईल पण आम्हाला भेटीन का? न बोल, तुम्ही प्या 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 प्या, ज्यांना भेटले. लाजू नका, मी डोळे लावतो. न बोलता वाटा. हा, कोणी बोलू नका बर का, व्यवस्थित. मग ऐका आता, त्या ठिकाणी आणि येणाऱ्या आणि पंथच संत अशा प्रकारे सत्कार समारंभ जो आहे तो सुरू झाला आणि होऊ लागला. सगळा परिसर आणि तो आता हिरवागार झाला. लता वेली वृक्ष आणि यांनी ते बहरले. फुलं फळं आणि पशु पक्षी आणि ते त्या ठिकाणी येऊ लागले. आणि मग आता त्या आश्रमामध्ये स्त्रिया सुद्धा संतांच्या आणि त्या पाणी भरण्याकरिता आणि तिथं एकत्र यायला लागल्या. आता पाणी भरायला बायका जमल्या, गर्दी व्हायला लागले. आता त्या गर्दीमध्ये भांडणं देखील व्हायला लागले. असंख्य बायका जमल्या का तिथं वादविवाद व्हायला वेळ लागत नाही. भांडणं, पाणी भरण्यावरून भांडण. आणि मग त्यामध्ये आता जिचा मालकीचा तो आणि कुंड पाण्याचा झरा आणि ती आईल्या बोलायला लागली, काय ग ब्राह्मणाच्या स्त्रिया आणि वेड्यासारख्या भांडतात का ग? पाणी मिळतंय, पाणी मिळत नव्हतं. माझ्या पतिराजानं तपश्चर्या केली आणि तुम्हाला पाण्याची व्यवस्था केली ग. वेड्यासारखं कुठलं भांडण करतात ग? अगं व्यवस्थित लाईनीत पाणी भरा, प्या, संपत थोडी आपलं पाणी. आणि असं बोलल्याच्या नंतर आता त्या ब्राह्मणांच्या पत्न्यांना राग आला. सगळ्या आपसामध्ये कुजबूज करू लागल्या. त्या म्हणायला लागल्या, बघ ग, हिच्या नवऱ्यानं तप केलं आणि हिच्या आश्रमात पाण्याचा झरा निर्माण झाला म्हणून ही आपल्यावर अशा प्रकारे रागावते. पाण्यावरून वाद. आठवा ना आपला जुना काळ. तुमच्या गावात होता का स्टॅम्प पोस्टचा नळ? होता. असं सगळ्यांच्या घरी नळ नव्हते. मग असा कुठेतरी नळ असायचा चौकात, गल्लीत, कुठेतरी हापसी. आणि मग कधीतरी तिथं पाणी यायचं. मग पाणी भरायला लाईन मध्ये लागायच्या ना तुम्ही? इथे होता. मग लाईन मध्ये लागलं का मग आता जी हजर आहे ती पाणी भरत होती, पण काही कामानिमित्त जे घरात गेली तिचा हंडा मागे जे नंतर आहे ती पुढे. मग हंडा फेकाफेकी. हंडा फेकला का मग ती शिवे घालायची, ती शिवे घालायची, ते जिट्या धरायची, ते साडीचा पदर, ते हंडा डोक्यात टाकायचे. घरी आल्यावर सासू रागवायचे, का ग हंडा कसं काय चिपला? आता काय सांगेन, डोक्यात टाकला नाही का? पूर्वी तो आठवा तो काळ. आता तर मस्त झालं महाराज. इतकं छान आपल्या प्रत्येकाच्या घरात नळ आहे तरी पाणी भरणं. हा बरोबर सांगितलं मावशी तुम्ही. जे उवार येते पाणी भरणं. दारात नाही घरात नळ आला तरी ती अशी दणफन करते पाणी भरायला. अशी लाल लाल डोळे. नळ आले दिसत नाही का तुम्हाला? आता कोणाला म्हणेन सांगता येत नाही. नवरा आला तर नवरा बिन सासू आली.
कोणी असो, नाही इतकं सोपं झालंय. फक्त स्विच ऑन केलं, मोटर चालू होते आणि वरच्या टाकीत पाणी पडतं. तरी पूर्वी किती कठीण होतं महाराज. असा वाद झाला. वाद झाल्याच्या नंतर आणि त्या ब्राह्मणांच्या स्त्रिया होत्या ना, त्याने विचार केला, कागद या गौतमाला आणि हिला इथून हाकलून देऊ, मग आपल्याला पाणी भरायला मोकळीक होईल. आता हाकललं पाहिजे, पण मग काय करायची युक्ती. त्याने सांगितलं, हे बघ, तू तुझ्या घरी गेल्यावर तुझ्या नवऱ्याचे कान फुक, मी माझ्या घरी गेल्यावर माझ्या नवऱ्याचे कान फुकते. नवऱ्याचे कान फुकणं समजतं ना, समजतं. बापरे, हुशार आहे बाबा इथल्या बाया. खिरोद्यातल्या माता भगिनी हुशार आहे, त्या लगेच हो म्हणतात, कान फुकतात नवऱ्याचे. आपापल्या नवऱ्याचे कान त्यांनी फुकायचा मनात विचार केला. घरी गेल्या आणि घरी गेल्याच्या नंतर प्रत्येकीनं प्रत्येक ब्राह्मणाला आणि असं काही सांगितलं की हा गौतम आणि तो त्याची पत्नी इथून निघून गेले पाहिजे, असं काहीतरी करा. आता न ऐकणारा असला तरी त्याला, का बाबा सावकाडेकर बाबा बरोबर आहे ना, जो ऐकत नाही त्याला पण कोणाचं, तिचं ते बरोबर ऐकायला भाग पाडते. महाराज असे प्रत्येकीनं फुकलेनं यांचे कान, यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन गणपती बाप्पाचं स्तवन केलं. गणपती बाप्पा प्रसन्न झाले. काय पाहिजे म्हणे, गणपती बाप्पा हा गौतमानं अहिल्या इथून गेली पाहिजे असं करा. गणपती म्हटले, अरे वेडापणा करू नका, तुमच्यावर उपकार केले, त्या माणसानं तप केलं, तुमच्यासाठी पाणी निर्माण केलंय, तुम्ही त्यांना असं काही करू नका. पण त्यांना ऐकलं नाही. शेवटी गणपती म्हटले, ठीक आहे तुमची इच्छा. आणि आता गौतम सगळ्यांनी पाणी भरल्याच्या नंतर आणि आपल्या आश्रमामध्ये होम हवन करण्याकरता तांदूळ लागतात आणि म्हणून साडी पेरू लागले. पूर्वी आपल्या भागातही साडी पेरायचे लोक, आता कमी झाल्या. घरचे तांदूळ खायला भेटत होते, भात. आता आपल्याला घरचं आवडत नाही, मॉल मध्ये जातो. देवा तुम्ही आता इथेच थांबा, गंगा माता तुम्ही सुद्धा इथेच थांबा. आणि अशा रीतीनं मग भगवान त्र्यंबकेश्वर या स्वरूपानं ज्योतिर्मय लिंगाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी प्रगट झाले. आणि आता जी कथा तुम्हाला अपेक्षित आहे त्या कथेकडे आपल्याला वळायचं आहे. एकदा ओम नमः शिवाय मंत्राचा जप आणि तदनंतर कथेमध्ये प्रवेश. भोलेनाथ आणि यांच्या आता पुढच्या असणाऱ्या दिव्य ज्योतिर्लिंगाची कथा आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत. जरा मधून रस्ता करा बरं येण्याकरता. तरी पूर्वोत्तरे पंचलिका विधाने सदा वसंतम गिरिजा समेतम. बर का, सुरासुराधी पावपद्रम श्री वैद्यनाथम तमहम नमामि. पूर्वीच्या वेळेला महाराज वर्णन करतात, एक लंकेचा राजा रावण जगतामध्ये भगवान शंकराचा अनन्य उपासक. की भगवान भोलेनाथ त्याच्या ताब्यात होता. एखादा भक्त जर देवाची अंतःकरणाच्या वृत्तीने सेवा करील ना, तर देव त्याच्या अंकित होत असतो.
फक्त अनन्य असायला पाहिजे. आज गीतापाठ आपण केला ना, त्याच्यामध्ये श्लोक वाचलाय तुम्ही. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान परमात्मा म्हणतात, जो मला अनन्य भावानं शरण येतो त्याचा सर्वस्व मी अंकित होतो. म्हणून महाराजांचं एक प्रमाण आहे, प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकिला. आणि भक्त म्हणेल त्या पद्धतीनं देव वागत असतो. जगाच्या पाठीवर रावणासारखा भक्त झाला नाही. आपण रावणाला निंदनीय समजतो, पण रावणासारखा उत्तम जगात कोणी नाही. रावणानं काय साधना केली? तुम्हाला रामायणात सीता मातेला पळवून येणारा रावण जरा दरोडेखोर, लुटारू, स्त्रियांची लुटालूट करणारा दिसत असेल, पण माझ्या शंभूनाथानं ज्याला आपल्या हृदयात स्थिर केलंय, शंभूला ज्या रामाची प्राप्ती झाली, त्या रामाची प्राप्ती मला कशानं होईल? आणि म्हणून सीता मातेला चोरून आणण्याचं कार्य रावण करतो. रावण दृष्ट नाही, आपल्यापेक्षा रावण चांगलाच आहे.